सुप्रभात मित्रांनो, आजचा दिवस थोडासा वेगळा असणार आहे. सकाळपासून सगळ्यांची तयारी सुरू झाली आहे. घरात सुद्धा लगबग सुरू आहे. आज आम्ही एका अशा खास ठिकाणी जाणार आहोत, जे मला वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी अनुभवावं असं ते ठिकाण आहे. पुढे पाहालच तुम्ही ब्लॉगमध्ये, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. भाजी बघायला कुठली करू दिसते तरी खूप डाळ कांदा वडीला वडीला कपाटाच्या मागं बघ, आरसीच्या मागं. नाहीतर मशीनवर बघ. तर माझा आज उपवास असल्यामुळं मामींनी आज माझ्यासाठी खिचडी बनवली. हा ना हातून हो खिचडी बनवली. हा हो. अरे वा, दत्ताचं काम मात्र पटकन असतंय सगळं. स्पॉट आहे एक सीडी करत होय. बघू म्हणला किती फोटो त्यात निघतात. हां चालेल. आणि सई आमची किती छान तयार झाली बघा. सई बघू इकडे बघ, इकडे बघ. आपण कुठं निघालोय सांग सगळ्यांना. तुळशी बागेत. अजून तुळशी बागेत जायचंय. थांब की तिला विचारते कुठं जायचंय अजून. देवाला जायचंय. हे काय म्हणाले रे ते अण्णा. ते म्हटले बघतो ट्राय करतो. हां त्यातले काय फोटो करत नाचू शकतात. होय ना. किती वर्ष झालं आपल्या लग्नाची. हो रात्राचं आहे. हां लग्नाची सीडी. मग बरं झालं. माझे पॅन्ड्राईव्ह दिले त्या म्हटलं करून. होय का. चालतंय. तिचं मनासारखं केलं नाही तर बाबा आज तुझ्याकडे झोपायचं कॅन्सर. आज मी मम्माकडे झोप. तसं ती म्हणते तुझ्याकडे झोपणार जर तू व्हिडिओ नीट केला. हां बघ. सई सई चला काय घ्यायचंय मला सांग. काय घ्यायचंय. हां काय घ्यायचं. अजून अजून काय. ड्रेस खाली सोड. ड्रेस खाली सोड. ड्रेस खाली सोड. ड्रेस खाली सोड. अजून काय घ्यायचं. काय नाही. छान आहे. मम्माला चल घ्या आवर म्हणा. मम्माला आवर म्हणा. ए लकी जाते मनी जाते. मामा पण तयार झालेलाच आहे. झालंय का गौरी. चला. परीक्षा नाही नसती बोलायला. मागून डिकीत ठेवायचे थांबा. रनिंग झाले ना बसले टायर. सई लावून लागते का. कमी आहे ना. हवा हवा मारायला लागले. या रोडवरून जाताना यांना मागच्या 3 वर्षापूर्वीची आठवण झाली. तेव्हा माझी ओपन हार्ट सर्जरी झाली होती आणि मी हॉस्पिटलला होते. मग हॉस्पिटल ते घर असं सारखं ये जा यांचं चालूच होतं. तेव्हाची आठवण झाली. चल तर आलो इथं मंदिरावर. नाही सगळ्यांचं
तर मंडळी, बऱ्याच जणांनी ओळखलं सुद्धा असेल की आम्ही कुठं आलो आहे, तरीसुद्धा सांगते, काही जणांना माहिती नसेल. तर हे आहे पुण्यातील इस्कॉन मंदिर, भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांना समर्पित. मंदिर अतिशय सुंदर आहे. इथलं वातावरण तर ना एवढं शांत आणि भक्तिमय वातावरण आहे. रोज इथे आरती, कीर्तन, भगवद्गीतेचे प्रवचन आणि विविध आध्यात्मिक उपक्रमसुद्धा आयोजन केले जातात. इथे आल्यावर ना मनाला एक वेगळी शांतता, म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत, एवढं समाधान वाटतं ना. आणि इथली सकारात्मक ऊर्जा, खरंच जर तुम्ही पुण्याला आला ना तर एकदा तरी या मंदिराला नक्की भेट द्या. खूप छान वाटतं. मी आता असं सांगून तुम्हाला कळणार नाही. जेव्हा तुम्ही इथे याल ना तेव्हाच तुम्हाला ते अनुभवायला मिळेल. हो हो हो, लास्टला. उधर आपण तिकडून आलो असतो बरं का. पावसाळ्यात मस्त दिसत. लय मस्त म्हणलं की तिला लय आवड आहे. ए हा तिकडे आहे पाठी, बिल्डिंगच्या मागं आहे. हा, बिल्डिंगच्या पाठी. तिकडे गर्दी कशाची आहे बघ. आपण ऐश्वर कुठे आहे?
इंग्लिशमध्ये कुठे छोटे मराठीत आहे ना. छोट्यातले मराठीतच मिळते हो, इंग्लिश मिळत नाही ते. तर इथं आम्ही प्रसाद घेतलाय, महाप्रसाद घेतलाय. हरे कृष्णा, हरे कृष्णा. तिला काय काय समजलं होय ना, जायला पाहिजे रे बाळा. ते कसं खूप डिस्ट्रीब्यूट करतात ना. हा 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 हा. ते आम्हाला पकवायला होय ना. अन्नदानला. हा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हरे कृष्णा. सिग्नल लागला आता. ए ए बस 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 बस. आम्ही घेऊन चाललो तुझे बॅग, आम्ही देत नाही. टाटा. आम्ही बघा आता इथं चाललो खरसुंडीला. तू पण की मान्यात लक्षात काय करतो. एका खूप महत्त्वाच्या कामासाठी आम्ही इथं थांबलोय आणि ते काय आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळेल, कारण आजचा सुंदर ब्लॉग मी इथंच थांबवते. काय काम आहे, कशासाठी आलोय, कोणाला भेटायचं आहे, हे सगळं तुम्हाला या पुढच्या व्लॉगमध्ये नक्की पाहायला मिळेल. त्यामुळे चॅनेलवरती कोणी नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत हरे कृष्णा सर्वांना.